नमस्कार, मी पुष्पा गांगार्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण स्पीच थेरपी शिकत आहोत, ते पण घरातील कृती करत करत. स्पीच थेरपी हे आपल्याला मातृभाषा पहिल्यांदा शिकायची आहे, ती आईकडूनच शिकायची आहे. त्यामुळं आई जी घरातील काम करते, जी कृती करत आहे, त्या कृतीला आपण भाषा देणार आहोत आणि त्या भाषेच्या ते आपल्याला साधन ठरवायचं आहे की आई कृती करते ते आपलं साधन आहे, साध्य आहे बाळाला भाषा शिकवणे. त्याला बोलता येत नाही म्हणून त्याच्या भाषेचा विकास करून घेणे. आता आपण इतर गोष्टी बाळाच्या बरेच व्हिडिओ पाहिलेले आहेत. आज आपण घेणार आहोत की बाजारातून आणलेल्या वस्तू. आता आपण फर्निचरचे स्वच्छता कशी करायची याविषयी पाहिलं. त्याचबरोबर मग आपण फ्रीज स्वच्छ करतोय किंवा बाजारातून आणलेल्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत. या वस्तू ठेवताना पण आपण बाळाला त्याच्यात सहभागी करून घेऊ शकतो आणि त्याची नावे शिकू शकतोय. आज आपल्या गावचा बाजार होता. हे बघ, पप्पांनी बाजार आणलेला आहे. आपण दोघे मिळून बाजार सगळा काढू आणि तो फ्रीजमध्ये ठेवूया. मग आपण तो बाजार खाली ओतला की त्याच्यातून बाळाला वर्गीकरण करायला लावायचे. हे बाजूला टोमॅटो वेगवेगळे घे, बाजूला कर टोमॅटो, बटाटा, मिरची, त्याच्यामध्ये काय अजून असेल ते सगळ्या प्रकारच्या वस्तू एका बाजूला ठेवणे. मग ते ठेवता ठेवता आपण त्याच्यावर संभाषण करू शकतो. टोमॅटो बघ कसा लाल रंगाचा आहे. आता हे किती टोमॅटो आणलेत? बाबांनी अर्धा किलो टोमॅटो आणलेले आहेत. बघ त्याच्यात किती टोमॅटो आहे, त्याच्याबरोबर तुम्ही संख्या शिकू शकताय. 1, 2 टोमॅटो, 3 टोमॅटो, अशा प्रकारचे 5 टोमॅटो. बटाटे आणलेले आहे, त्याचं नाव याला काय म्हणायचं? याला बटाटा म्हणायचा. आपण बाजाराचे सगळ्या अगोदर वेगवेगळे करून ठेवून त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला ते कॅरीबॅगमध्ये, डब्यामध्ये कुठं ठेवायचं असते त्यामध्ये ठेवताना आपण ती वस्तू त्याच्यात मोजून टाकू शकतो. बटाटे आहेत, हे बघ 1 किलो बटाटे आणले. आता ते बटाटे बघू बरं किती आहेत, मोज बरं. एक प्रश्न आपण विचारायचा आहे, उत्तरही आपणच सांगायचे. 1 बटाटा, म्हणजे बटाटा हा शब्द जास्त वेळा उच्चार केला जातो म्हणून आपण ते म्हणायचं प्रत्येक वेळेस. 1 बटाटा, 2 बटाटे, 3 बटाटे, अशा पद्धतीने बटाटे ठेवले. कांदे आणले असतील तर कांदे तशाच प्रकारे ठेवायचे. टोमॅटो ठेवायचं आहे. मिरची आहे. बाळ जर जास्त मोठं असेल 5-6 वर्षाचं, आता ही जी कृती आहे ही कृती 2 वर्षाच्या बाळापासून तर तुम्ही 6, 7, 8 जितकं वय आहे बाळाचं पण त्याला बोलता येत नाही, ते माहीत नाही, तर ते तुम्हाला त्याला शिकवायचं आहे. तर बाळ 4 वर्षाचं असेल तर तुम्ही 5 वर्षाचं असेल तरी तुम्ही मिरचीही मोजू शकताय. त्याच्यात 10पर्यंतची संख्या तुम्ही 4 वर्षापर्यंतच्या बाळाला सांगू शकताय आणि त्याच्या पुढचे बाळ असं नव्हतं, त्याला ऐकायला काही प्रॉब्लेम नाही आहे. या गोष्टी अंक हे ऐकून आणि त्याची कृती पाहून मोजण्याची क्रिया कशी करायची ही जरी कृती कळली त्याच्यातून तरी पण ते खूप आहे. की 1 बटाटा घेतल्यानंतरच आपण 1 बटाटा इथं ठेवायचा आहे आणि मगच 1 असा शब्द म्हणायचा आहे. की असे 2-3 बटाटे ठेवले त्यानंतर 1 बटाटा असं म्हणायचं नाही आहे. ही कृती पण महत्त्वाची आहे की मोजण्याची कृती आपण बाळाला शिकवते. मोजायचे कसे? एक वस्तू ठेवल्यानंतर त्याला एक अंक उच्चार करायचं. 1, 2, 3 बटाटे, 5 बटाटे, अशा प्रकारे आपल्याला त्याला मोजण्याची क्रिया शिकवायची. त्यातले भाजीपाल्यातले सगळं त्या बाजारातून आणलेल्या वस्तूंची नावे सांगायचे. परत ते किती प्रमाणात आणले, 1 किलो आणलं आहे, 2 किलो आणलं आहे, ते पण सांगायचे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय रंग आहे कोणता, कशी मेथीची भाजी हिरवी आहे, टोमॅटो कसा लाल आहेत, कसे कच्चे टोमॅटो आहेत, पिकलेले टोमॅटो आहेत, किती बटाटे आहेत, हिरव्या मिरच्या किती आहेत, किती म्हणजे 1 किलो आहे का अर्धा किलो आहे. त्याच्यानंतर बाळ जरा मोठं असेल तर तुम्ही 1 मिरचीसुद्धा मोजून ठेवू शकतात. मग असा आठवड्यातला 1 दिवसाचा बाजार असेल तर आपण त्या बाजारावरती पण भरपूर जास्त संभाषण करू शकतो. सगळे मिळून 200 रुपयाचा बाजार झाला, अशा प्रकारची माहिती देऊ शकतो. म्हणजे कमीत कमी ओव्हरऑल त्याला पैसे देऊन या वस्तू आणलेल्या आहेत बाजारातून, यासारखी गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी कळायला लागतात. नाहीतर बरेच सारे मुलं असतात की ते 5 वर्षाचे झाले तरी त्यांना कळत नाही की दुकानात पैसे द्यावे लागतात नंतर वस्तू भेटते. त्या आणि गावाकडची मुलं बघा, इथं छोटे छोटे अंगणवाडीत येणारी मुलं पण त्यांना कळतं मला 5च रुपये द्या, 5 रुपयाचे कुरकुरे येतात, हे त्या बाळाला माहीत असतं. ते त्याला परिसरामधून मिळालेलं ज्ञान असतं. तेच जर फ्लॅटमधलं बाळ असेल, त्याला जर रोज घरचेच व्यक्ती खाऊ घेऊन येऊन त्याला घरामध्ये खायला देतात तर त्याला माहीत नाही की आपण हे अशा प्रकारे पैसे घेऊन जायचे, त्यानंतर तो खाऊ मिळतोय. बाजारचं पण तसंच आहे. पिशवीत बाजार भेटतो,
ते नाही का दूध कुठं भेटतं तर रोज दारात आलेला दूधवाला भैया दूध देतो, तशा प्रकारे सर्व वस्तूंची बी गोष्ट होऊ शकते. मग त्याला ही बाजारातून आणली, थोडं मोठं बाळ झाल्यानंतर आपल्याला त्याला बाजारात न्यायचे आणि बाजार शिकवायचा. बाजारात कशा लोक बसलेले आहेत, कशा आपण वस्तू घेतो, त्याला कसे पैसे देतो, हे पण आपल्याला पुढं बाळाला शिकवायचं. आता सध्या आपण त्याला बाजारातून आणलं एवढंच शिकवतोय. बाजारातून आणले, किती रुपयाचे आणले. आता सध्या आपण घरातलं संभाषण चालू आहे, म्हणून आपल्याला त्या वस्तूंची नावं, किती रुपयाला आणलेल्या आहे, त्याचा रंग कसा आहे, त्याचा आकार पण सांगू शकताय, ते मोजू पण शकता, मोजण्याची क्रिया पण त्यांना कळणार आहे, कसे मोजायचेत हे कळणार आहे, आणि अंकही त्याच्यातून नॉलेज होते. ते अंक पण शिकतायत मुलं की किती अंक आहेत, ते कानावर पडतंय. कानावर पडून पडून तो काही दिवसांनी ते अंक त्याला समजणार आहेत. आज आपल्याला सुरुवात करायची. 2 वर्षाचं बाळ असलं तरी बी आपल्याला काही लगेच त्याला आले पाहिजे असं नाही, पण 2 बटाटे 3 बटाटे या गोष्टी त्याला कळण्याची गरज आहे. ते बाळाला कळतं पण. अशी खूप मुलं आहेत की त्यांना 2-3 वर्षाचे आहेत तर मला काही पण गोष्टी असल्या तर मला 2 दे असं म्हणतात. मग आपल्याला त्याच्यातूनच त्याची पुढच्या संख्यांचं माहिती द्यायचे आहे. आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी तुम्ही आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.